प्रदेश काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आता राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि आज संध्याकाळी अजित पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात उदयसिंह पाटील यांनी खेळलेल्या या राजकीय डावपेचामुळे भाजप आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा विधानसभा निवडणुकीनंतर उधळलेला वारू रोखण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी चंद्रजित पाटील यांच्याकडून। चंद्रजित, आता आपण बघतोय की अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उंडाळकर प्रवेश करतात, कसा नेमका याचा परिणाम भविष्य काळात दिसू शकतो? रिद्धी, काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारून आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून उदयसिंह पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर उदयसिंह पाटील यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून आजवर काम करताना या संघटनेतील काही जुने पदाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे। सद्यस्थितीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार अतुलबाबा भोसले यांनी काँग्रेसला मोठी मात दिली आहे। काँग्रेस पदाधिकारी व काही कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत। त्यामुळे भविष्यात काँग्रेसला मोठ्या पडझडीला, विशेषतः उंडाळकर गटाला मोठ्या पडझडीला सामोरं जावं लागणार आहे। हीच पडझड रोखण्यासाठी उदयसिंह पाटील यांनी राजकीय अपरिहार्यतेतून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा काँग्रेसला तितकासा फटका बसणार नसला तरी मात्र भाजपपुढे या निर्णयामुळे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जी, धन्यवाद चंद्रजित दिलेल्या माहितीसाठी।